पण इथं एकच गोष्ट मला हळहळ व्यक्त करूशी वाटते बरं का हो. मी ज्यावेळेस मरण क्षमा मागून बोलतोय गोष्ट, ज्यावेळेस माझी राजांची गाठभेट होईल ना, मी पहिल्यांदा देवाशी भांडण की असं म्हटलं जातं बरं का की संत तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठ गमनाला गेले, असं म्हणतात गरुड पक्षी आला होता आणि ते वैकुंठा त्या गरुड पक्षीवर बसून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. असं सांगितलं जातं की मुक्ताई माऊली ज्ञानेश्वर माऊलींची बहीण, विजाचा कडकडाट झाला ती माऊली मुक्ताई आमची विजेच त्या कडकडाट लुप्त झाली. सीतामाया पुन्हा गोदात घेतलं त्या धरती मातेने सीतामायाला. एवढं सगळं त्यांचं शेवट होत असताना त्या देवदेवतांनी त्यांच्या लोकांना घेऊन गेली. माझे शंभूराजांनी काय केलं होतं, ज्यावेळी डोळ्यात पर लालबुंद तापलेल्या सळ्या घालायला आलेत लोक, कान तोडतात ते, हात तोडतात ते, कानात उकळतं शिचवळतं ते, मिठाचं पाणी दादांनो एवढं सगळं होत असताना अरे माझे शंभूराजांना न्यायला कुणीच कसं नाही आलं हो दादांनो. तरी सहन करत होता तो राजा. एक आक्रोशाची किंकाळी काढली नाही. एक तो नराधम औरंगजेब पण त्याला कान लावून बसला होता की संभाच्या विव्हळण्याचा आवाज माझ्या कानावरती येईल, त्या औरंग्याला बरं वाटावं म्हणून माझ्या राजाने एक आक्रोशाची किंकाळी सुद्धा नाही काढली हो.